मोरे 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 आय एम सो एक्साइटेड. आज मी माझी पहिली डॉक्युमेंटरी शूट करणार आहे, ती पण कोकणात येऊन कोकण या विषयावर. मला ना खूप भारी वाटतंय. मोरे, तुम्हाला दिलेलं काम ना तुम्ही चोख करा. फुल एनर्जी. ओके, मला माझी डॉक्युमेंटरी मान फेस्टिवल मध्ये पाठवायची. म्हणजे खूप मेहनत केली आहे मी, त्यामुळे प्लीज तुम्ही पण नीट कॉन्सन्ट्रेट करायचं आणि अँकरिंग वर फोकस करा. फुल एनर्जी हवी आहे मला. फुल एनर्जी. रेडी? ओके ओके. येस. रोलिंग कॅमेरा अँड ऍक्शन. अगं शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली उसलीचा मैना. उघडी नाही आणली उसलीचा मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. तुम्ही मनाला ओळखली? मी शेंद्रू गानू देवलेकर. आवाजावरनं क्रेज केली असेल. कोकणचा चॉकलेट हिरो. क्या बात आहे, क्या बात आहे. काय नाचला ना तुम्ही, कसलं भारी. थँक्यू. पण तुम्ही शूटिंग करता वाय जणू? हो शूटिंग. होय काय? शूटिंग चाललंय. पिक्चर आहे काय? नाही पिक्चर नाही, डॉक्युमेंटरी करते. होय काय? हिरो कोण आहे? ही चमटलेली कोय? अहो काही कसं काय बोलताय तुम्ही? अहो मराठीतले खूप मोठे कलाकार आहेत. वाटत नाही. मराठीत टायटॅनिक शूट झालं ना, त्या जॅकचा रोल यांनीच केला होता. काय म्हणता काय? जॅक बोट बुडली होती की जल्ली होती? Shut up, mind your language. Just talking for 30,000, then I shall always have into personality. गावठी कुठला? मला ओळखलंच नाही तू? मला ओळखलंच नाही? अरे मी कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे. परवे तू? प्रभा ओनली प्रभा. मी याला परबा. अरे माझ्या समोर अंगणात असं टेन्शन टाकीत फिरायचंस तू. तुला परबा म्हणतोय मी, तू माझ्यासाठी परब्याच आहेस. आणि काय रे, काय कोकणात जॉब मिळत नाही म्हणून तू मुंबईला तोंड घेऊन गेला होता. आता कोकण मध्ये कसं आला? हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत कशी म्हणजे काय? मग कोकणचं काय 7-12 तुझ्या नावावर आहे? वाटेल तर बोलतोय. ए जरा लांब उभा राहा. मागात पासा माझ्या अंगाला नुसता झोमट. हे जा प्लीज हो तिकडे. त्या बाईन जाता ह्यानं जर मला लटकलं ना तर टाकीन जाऊ चोलटवू ना. याला सांगा, त्याला सांगा माझं डोकं फिरलं तर मी बेकार माणूस आहे. सर मी सांगते. सांगून ठेवतो. शेंद्रू, हे बघा आम्ही इकडे ना शूटिंग करतोय आणि तुम्ही ना मध्ये मध्ये येऊन मला डिस्टर्ब करताय, तर असं नाही चालणार. प्लीज तुम्ही जरा बाजूला व्हा. खूप महत्वाचं काम करतोय. मोरे तुम्ही नका ना लक्ष देऊ. तुम्ही अँकरिंग वर फोकस. तुम्ही ह्याला घेऊन अँकरिंग करता वाय? अहो याला कोकणातलं काही कपाल माहिती नाही. हा सगळं मुंबईतच असतो मुस्की घेऊन. गप बस. हो मॅडम, मला ना सगळं कोकणातलं माहिती आहे म्हणून तुम्ही मला घेतला वाय नाही करा. आपण सुरू करूया पटकन. सुरू कशाच्या जोरावर करता वाय? सुरू कशाच्या जोरावर करता वाय? शेतीत शूटिंग करता वाय ना? शेतामध्ये कॅमेरा करायची परमिशन काढली वाय काय? परमिशनची काय गरज आहे? हे बघा आपण शूट करतो ना, इथे कोणाचं नुकसान नाही करणार आहोत, सो काही परमिशनची गरज नाहीये. मॅडम तुम्ही मांजेवर सोडा, सगळं मांजेवर सोडा. कोण तो कामीर करेल ना, मी त्याशी बोलून घेतो. बेस्ट. आणि ह्या कोकणच्या पारसमणीला नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे ह्या गावात? पारसमणी असा चोलटविल ना मनी नायसा करून टाकेल दा. भेटायचा नाही परत. आले वाटा पारसमणी याला सांगणार ते काय माणूस लय बेकार आहे. तुम्हाला माहिती नाही, मागल्या टायमाला लय काहीतरी केलं होता. आठवलं? लांब मग आठवलं मला. काय झालं? मागल्या टायमाला त्याच्या मेवण्याने ना त्याला न विचारता त्याच्या शेतात जाऊन डुक्कर मारला. काय त्याला जो आला राग, त्याला राग आला, त्याला तिथंच खाल्यात बसवला मेवण्याला आणि अख्खा डुक्कर परत जोडायला लावला. अख्खा डुक्कर जोडायला लावला वरती तोंडावट त्याला श्वास देऊन परत जिता करायला लावला. जिता करून त्याला पलवला, मग मारला आणि मग खाल्ला. असा कार्टा माणूस आहे. नाही, ते कामेरकर कितीही डेंजर असले तरी
आता इथे कोण आहे ना, आपण तिघच आहोत. म्हणजे त्यांना कोणी सांगितलं तर कळेल ना. तुम्ही ना एक काम करा, सुरू करा, त्याच्या हो, नादाला लागू आपण- नका. काय 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 परत काय सुरू करता वाय? नाही नाही, अहो, आपण सुरू करूया. एक मिनिट जरा थांबा मोरे. हा, तुम्ही शेंद्रू जरा इथेच उभे राहा. मला ना शूटिंग सुरू करायचंय. आणि तुम्ही असं समजा ना की ही आपलीच फिल्म आहे, म्हणजे तुमची स्वतःची फिल्म आहे असंच समजा. म्हणजे कसं आहे की काही आम्हाला मदत लागली, आमचं चुकलं तर आम्हाला मार्गदर्शन करा. आमचे मार्गदर्शक व्हा ना तुम्ही. काय? झालो अशा पोस्टी मला आवडत लय. मी मार्गदर्शक झालो. हो, क्या? याला कुठे मार्गदर्शक करता वा? आपल्याला काही माती खायचं. मोरे हा. मोरे कसं आहे, लोकल लोकांची पंगा घ्यायचा नसतो. अहो काय होणार आहे, फार फार उभे राहतील, कंटाळतील आणि जातील निघून. आपल्याला टेन्शन नाही ना, पुढे गावात काही प्रॉब्लेम ए, झाले. हा. शेंद्रूजी या ना तुम्ही इथे उभे राहा. मार्गदर्शक आहात की नाही? होय होय हा. हा मार्गदर्शक आहे ना. हा. मग त्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी विचार करायला लागेल. काय? राखणदाराला नारेल दिला पाहिजे काय? कोण राखणदार? कोण राखणदार? बाईला राखणदार माहित नाही, हातात हँडीकॅम पकडला नाही. कशा तो मी राखणदार महत्वाचा आहे. इथं चतुर्सीमेचा अधिकारी असतो, देव असतो, पूजा करायला लागते, नारळ द्यायला लागतो, नाही तर आपलं खोबरं खाव नाही जा. हे जे म्हणतात ते आपण केलेलं नाहीये अहो, ना. आपण केलेलं ना. काय? मी नाही काही दगडावर हळद कुंकू टाकला आणि मी म्हणालो बाय माझ्याशी सत्याची पांढरी. सकाळचा प्रहराने तू बोलणं घ्यायला आय सी आय सी. ते कळलं मला. आम्ही शूट हा, सगळं केलंय, केलेलं पूजा आहे. पण झालेली आहे. हो, 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 काही हो, problem हो. नाही. Yes. राखणदाराला खुश करून होतंय काय? भूताचं काय कराल? कुठनं आला आणि बसलं मानगुटीवर मग? ए वा ए भूताच्या गोष्टी मला काय शिकवतोस तू? हा, मी पण कोकणातच आहे का नाही? होय. सगळं रीतिरिवाज देव सगळं मला माहिती आहे. हा, एकदा मी भूताला आहे का नाही असा साकट्यावर साकटला होता. काय सांगता बाय? मग खोटं नाही सांगित. काय झालं मॅडम माहितीये हा. काय? एक दिवशी आम्ही नमन बघून सगळे लोक असा म्हणजे घरात निघालेला होता. रात्रीचं 12 वाजले होतं, मध्यरात्रीचा काल काय समजले. तर असं चालता आणि वाऱ्याची झुलूक आली ना. वाऱ्याची झुलूक आल्यावर काय मी समजायचं तर समजून गेलं. काय समजलं? हा, वाटतं. माग वळून बघितला तर 123 फूट उंच. बापन ठेवा. असं डोलं बाहेर आलेलं, दात बाहेर. पण मी काय घाबरलो नाही. माझ्या कमरेला मी चामड्याचा पट्टा असतो का नाही. म्हणजे मी त्याच्याकडे बघी, तो माझ्याकडे बघी. अशी 2-3 मिनिटं ना आमची नुसती बघा बघी. काय समजलं? मग यांचं लग्न ठरलं. मारीन धरून. हा. मग काय झालं, बघतला त्याच्याकडे असं रोखून बघतला. काढला कमरेचा करगोटा आणि मानच आवडली का नाही त्याची. तुम्ही खरगोटाने भूताला मारलं? नाही त्या काय आहे, करगोट्याला ना अशी बांगडी होती ती त्यानं गिल्ला आणि तो चोकप झाला. तिथं खापला का नाही, काय समजलं? हो. मोरे मोरे हुशार. आता क्या बात आहे, क्या बात आहे. होय. कटला औषधी घोवाचा हुशार आहे. अगं भूताला कसा मारेल ता? भूत मेलेला असतं पहिल्यापासून. हा गंडवतोय तुम्हाला उगाच. ए बाबा तू गपरा, तुला कुणी मध्ये बोलायला सांगलं? गपरा ना जरा. ते जाऊ दे. मला भूताशी काही कर्तव्य नाहीये. मला माझी डॉक्युमेंटरी होणं खूप महत्वाचं आहे. आपण मोरे सुरू करूयात का शूटिंगला? ओके, ये कर. ओके. मला सायलेन्स हवाय. कुठल्या फ्लेवरचा? गप्प बसा ना जरा. मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहात ना, मग तसे थांबा ना इकडे. हा मॅडम नका ना दादा, आपण सुरू करूया पटकन. चला. हा हा. मोरे रेडी आहात तुम्ही? Ready. फुल एनर्जी. Yes, madam. Yes. Yeah. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. नमस्कार, राम मंडळी. मी तुमचा लाडका होस्ट चिपळूणचा पारसवनी प्रभाकर मोरे. आताच माझी पावलं आता गावाकडे वळलेली आहेत, उपकारच केला. म्हणजेच कोकणात. तर मंडळी, तुम्ही हे मागे बघता एक तुम्हाला फणसाचं झाड दिसतंय. या फणसाचं वैशिष्ट्य म्हणजे हे फणसाचं झाड 150 वर्षापूर्वीचं जुनं आहे. आणि हे झाड माझे पणजोबा हे क्रांतिकारी होते सखाराम मोरे, त्यांनी हे झाड लावलेलं आहे. कट. अरे तू कटकट का केलास? मग मार्गदर्शक आहे ते चुकीचं नको फिल्म व्हायला म्हणून कट केलं मी. काय आणि तू जर बोलतोयस ना त्या डुरक्या त्या कवाच कापून टाकला नाही चौपदरी करण्यासाठी. म्हणजे माझ्या आजोबांचं कर्तृत्व तुम्ही मातीमोल करून टाकलं. तुझ्या आजोबाचं कर्तृत्व काय ते? तुझ्या आजोबा लावलेलंच नाही. खोटं बोलतोय हा. अरे, खोटं बोलताय ते मोरे? नाही. काय मोरे, याला काय अर्थ आहे का? अरे हे बाबा हे सगळं ना तू खोटं. मॅडम हा सगळं काय खोटं खोटं आहे? सांगतोय. आणि माझ्या पंजोबाचं कर्तृत्व आहे सगळं. ह्याच्यात तुझ्या पंजोबाचा कर्तृत्व काय? माझा पंजोबाबद्दल माझा चाललाय. मी यांचा एक मिनिट, मोरे, यांना सांगा ऐका ना. मला सांगा. ऐका काय? आपल्याला डॉक्युमेंटरी शूट करायची ना. तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही अँकर आहात, तिकडे लक्ष द्या ना. पण मार्गदर्शक असा म्हणजे मध्ये नाही. काय पण बोलेल. आपण एक काम करूया, हा? हे फणसाचं आहे ना, ते आपण कॅन्सल करून टाकू. हो असं कसं मॅडम? मोरे, तुम्ही काय? सगळं खोटं सांगितलं मला. याला काय अर्थ आहे? नाही अशाने ते काय? माझी डॉक्युमेंटरी डिबार होऊन जाईल. नाही ते नाही चालणार. जे काय हवं
हवंय ना ते सगळं खरं खुरं हवंय. मला माझी डॉक्युमेंटरी ऑथेंटिक बनायला बरोबर हवी. बरोबर आहे. तुम्ही Yes. फक्त मला एकदा सांगा, ह्याला चोलटवून टाकतो मी. ओ मॅडम सांगा त्याला प्लीज, म्हणजे मी मला सांगते. कोण आहे अँकर आहे ना मी. हो हो बाकी काय? आपण एक काम करूया, आपण ती वाघबिळी जवळची दरी ती हा. कुठे आहे तिकडे जाऊन शूट हा, करू. ठीक चालेल, आहे. चालेल. पण मी काय म्हणतो मॅडम, आता तिथं तरी गडबड करूया नको. मी कसली गडबड करते मोरे, तुम्हीच काहीतरी चुकीचं खोटं बाटं सांगताय. त्यात नाही हो. कसं होणार आहे डॉक्युमेंटरी? नाही, नाही, बरोबर. आता तिथे तरी सगळं नीट करा, खरं खरं सांगा. हो ओके? आपण निघूया दरीवर. हो, हा, जाऊ. चला, या, चला, या, चला, या, दरीवर या. चला. चला, ही बघा, ही बघा दरी, ही काय बघा. म्हणजे? हो, हो, हॅलो, आता खाली कॉस चालली होती. बापरे. माहिती आहे तुम्हाला? हा? खूप खोल आहे होय दरी. मग खोल केवढी आहे बघा ती. म्हणून तिला दरी म्हणतात ना. चला शूट करूया आपण. हा. फुल एनर्जी, फुल एनर्जी. याला आधी बाजूला करा. हा मध्ये मध्ये तुम्ही इकडे या ना, इकडे या माझ्या मी मागे. म्हटलं त्याला पासिंग दे. नाही नाही नको. रेडी आहात तुम्ही मोरे? रेडी, रेडी, ओके रेडी. ओके ओके. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. नमस्कार राम राम मंडळी, मी तुमचा लाडका होस्ट पारसमणी प्रभाकर मोरे. काय आहे, पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ फार वेगळा आहे. काय आहे आता, काय आहे म्हणजे आता मिशी जरी फुटली तरी पोरं पळून जाऊन लग्न करतात. पण तेव्हाचं प्रेम सत्य होतं. माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा हे पण तसेच होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं म्हणून ते इथे हा दरीवर येऊन बसायचे आणि एकटक चंद्राकडे बघत बसायचे आणि कविता करायचे. जणू काय चंद्र त्यांची प्रेयसीच झाली होती. 14 फेब्रुवारीला त्यांनी घरात शपथ घेतली की मी माझ्या प्रेयसीला भेटायला जातो. घरातनं बाहेर पडले, ते परत कधी आलेच नाहीत. त्यांच्या स्मरणार्थ ह्या दरीचं नाव चंद्र मोरे कडा असं पडलेलं आहे. काही समजलं? बघितलं केवढा मोठा कडा लावला होता कानाला. झालं? कट करा. काय आहे काय? हे? ह्या खोटं बोलतोय परत खोटं माणूस. नाही, चंद्र मोरे कडा नाव पडलं याचं. मुलात या कड्याचं नाव चंद्रमुरे कडा नाही आहे. याला नको ना कडा म्हणतात. नको ना कडा. मग असं कसं नाव असेल? होय, त्याच्या मागावर एक वेगळीच गोष्ट आहे. सगळ्या गोष्टीच आहे. आज काय करायचं, हा कडा आहे ना, तो असा आडोशाला येतो. म्हणून काय करतात, सगळी जोडपी असतात सकाळ संध्याकाळ तिथं ना गर्दी करून असतात. होय काय. आणि जर तुम्ही ना कानोसा घेतलात ना तर दरीतनं एकच आवाज येतो, नको ना नको ना नको ना.